मोड आलेल्या मटकीची उसळ किंवा मोड आलेले कुठलेही कडधान्य असू दे, सगळेच आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. आणि त्यातली त्यात ही मोड आलेली मटकीची उसळ तर घरोघरी आवडीने खातात. याची रस्सा भाजी बनली जाते किंवा अशी सुक्की भाजी बनली जाते. तर आज ना मस्तपैकी दुपारचा बेत ना मी अशी मोड आलेल्या मटकीची सुक्की उसळ बनवली मिरची कापून. इतकी छान बनते ना, इतकी चवदार, म्हणजे मटकीला तर अशी ही चव आहेच आहे. म्हणून ही भाजी कशीही सोप्या पद्धतीने करा किंवा मसाला वाटून करा, खूप छान चव लागते याची. तर आज मी सिंपल पद्धतीने दुपारच्या जेवणासाठी मस्त चमचमीत झणझणीत अशी ही मोड आलेल्या मटकीची सुक्की उसळ बनवलेली आहे. तर व्हिडिओ बघा आणि एकदा तरी अशा पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने उसळ मटकीची करून बघा. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तर इकडे मी आज हुसळीवालीकडून मस्तपैकी अशी मोड आलेल्या मटकी घेऊन आलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ह्याच चाळणीमध्ये मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली होती आणि अशीच ठेवलेली आहे, कारण की सगळं एक्स्ट्रा पाणी ना निघून जातं, निथळून जातं. ह्याच चाळणीमध्ये स्वच्छ धुवून मग मी ही उसळ आता वाफरणार आहे. पाहू शकता मस्त मोड आलेल्या मटकी झालेली आहे तयार. आता आपण याला जरा साईडला ठेवूया आणि कुठलं वाटण नाही करणार, शेंगदाणे नाही, लसूण नाही, अगदी सिंपल पद्धतीने मी उसळ करते. त्यासाठी आपण इकडे फक्त कांदा, मिरची, टमाटर बारीक चिरून घ्यायचं. म्हणजे ही भाजी कशी ना, अगदी उशीर झाला किंवा सकाळच्या टिफिनसाठी घाई झाली बनवायला, तर अशा वेळेस एकदम 5 मिनिटात होणारी भाजी आहे. आणि खायला तर तुम्हाला माहिती आहे त्याची चव एकदम छान आहे. तर फक्त एवढं साहित्य आपल्याला वापरायचं आहे. आणि आता आपण मस्त सिंपल मटकीची उसळ करून घेऊया. तर कढाईमध्ये ना 1 चमचा जिरे तापत ठेवायचं, तडतडून घ्यायचे. थोडंसं तेल वापरायचं. त्यानंतर कांदा, टमाटर, मिरची याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घेऊया. ही मोड आलेल्या मटकीची उसळ ना रस्स्याची पण होती, रस्स्याची पण सुद्धा मी टाकलेली आहे. लाल मसाला टाकून सुद्धा बनली जाते. पण मिरचीची उसळ ना एक छान चव देते भाजीला. तर मिरचीची केली नसेल तर करून बघा, खूप मस्त वाटते खायला. तर कांदा, टमाटर आणि मिरची जिऱ्यासोबत चांगलं परतून घ्यायचं. हे बघा मस्त. आता हे जरा परतून घेते. अगदीच घाई असन किंवा काही सुचत नसन किंवा मसाला वगैरे वाटण करायचा कंटाळा आला असन, तर मग अशा पद्धतीत ना ही अशी मटकीची उसळ खूप छान आहे. आता हे थोडंसं परतून झालं की आपण याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा, थोडा धना पावडर टाकायचा, थोडीशी हळद टाकायची. हे आपले बेसिक मसाले टाकायचे, कारण आपण ह्याच्यामध्ये कुठलं वाटण केलेलं नाही आहे. त्यामुळं आपले बेसिक मसाले 1-2 टाकून घ्यायचे. आता लाल मसाला इथे स्किप करायचा, कारण की ही उसळ जी आहे ती हिरव्या मिरचीची करते. तर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर टाकते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं ह्या स्टेजवर. आता चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे. आणि हे सगळं साहित्य आता मसाल्यामध्ये कांदा, टमाटर, जिरे सगळं एकजीव करून घ्यायचं. म्हणजे प्रत्येक घासामध्ये आपल्याला मस्त चव येते भाजीला. हे असं कांदा टमाट्याला, मिरचीला सुरुवातीला चांगलं हळद, मीठ, मसाला बसला की मग भाजी छान बनते. बघा आता तेल पण सुटलेलं आहे. आता आपण ह्या स्टेजवर ही स्वच्छ धुवून घेतलेली मोड आलेली मटकी टाकायची. याच्यामध्ये तुम्ही चणेसुद्धा मिक्स करू शकता, भिजवलेले चणे. मटकीची उसळ पण छान लागते, मिक्स उसळ. आणि आता याला मी एकजीव करून घेतलेला आहे. चांगलं मसाल्याची कोटिंग बसली. अजिबात म्हणजे थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त पाण्याचा वापर नाही करायचं, कारण ही भाजी ना अगदी वाफेवर तयार होती. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा खूप चांगली आहे. फक्त कमी तिखट करायचं, कारण लहान मुलं तिखट खात नाही जास्त. आता मी याच्या अगदी थोडंसं अर्धा कप पाणी टाकते, त्यापेक्षाही कमी टाकते. बघू शकता तुम्ही, अगदी थोडं पाणी टाकलं आहे. ही भाजी पूर्णपणे मला वाफेवर तयार करायची. आणि वाफेची जी एक छान स्टीम बनते ना, आणि त्याच्यामध्ये बनलेली भाजी मग कोणतीही असू एकदम भारी वाटते खायला. तर ही भाजी बघा 1-2-4 मिनटातच वाफेवर असं अधूनमधून चेक करत राहायचं. गॅस स्लो ठेवायचा आणि मोकळी फडफडीत बघा ही मटकी कशी आपली तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि तुम्ही पाहू शकता मोड आलेली मटकी आपली उसळ तयार झाली. स्लो गॅसवर करायचे, अगदी 5 मिनटं स्लो गॅसवर ठेवून द्यायचं. अधूनमधून चेक करायचं, म्हणजे चिटकली असेल तर मग ते आपल्याला कळेल. आणि ही बघा मोकळी सुटसुटीत किती छान झाली का नाही आपली मटकीची उसळ. गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊया. तशी कांद्याची पात घ्यायची, ज्वारीची किंवा बाजरीची भाकर अशी गरमागरम कडक भाकरी करायची आणि ही अशी झणझणीत उसळ बनवायची. इतका भारी बेत बनवणार जेवणाचा, पोट भरून जेवण खाऊ.
तर बघा आज मस्तपैकी बेत केला, ज्वारीच्या भाकरी करणार आहे, अजून केल्या नाहीत. आणि ही मटकीची उसळ, सोबत कांद्याची पात आहे, लोणच्याची फोड घ्यायची आणि याचा आस्वाद घ्यायचा. गावरान जेवण म्हणजे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे, हेल्दी आहे. आणि मटकीची उसळ तर खूपच पौष्टिक आहे, त्यामुळे नक्की बनवा. काही सुचलं नाही, वेळ कमी असेल, अशा वेळेस तुम्हाला ही भाजी खूप बेस्ट आहे. टिफिनसाठी नेऊ शकता, लहान मुलांनासुद्धा देऊ शकतात. कडधान्ये खूप चांगले असतात आपल्या शरीरासाठी. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही छोटीशी सिंपल रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त